एसटी चालकास मारहाण, एकास 3 वर्षाचा कारावास. कुंभोज येथील घटना, तब्बल 14 वर्षांनी लागला निकाल. कोल्हापूर कुंभोज तालुका हातकलंगे येथे टेम्पो बाजूला घेण्याच्या वादातून एसटी चालकास मारहाण करणारा दत्तात्रय चंद्रकांत कवरे वय 50 राहणार इचलकरंजी याला जिल्हा सत्र न्यायाधीश अपर्णा एस वायकर यांनी दोषी ठरवले आहे. त्याला 3 महिने सक्त मजुरी, 2,000 रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 8 दिवसाचा साधा करावास अशी शिक्षा सुनावली आहे. एसटी चालक शीतल पायगोंडा पाटील राहणार कुंभोज यांनी 15 जानेवारी 2010 रोजी मारहाण झाली होती. सहाय्यक सहकारी वकील राजेश व्ही चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभोज येथील आदिनाथ चौकात एसटी वळवण्यास अडचण होत असल्याने चालक शीतल पाटील यांनी टेम्पो चालक नंदकुमार लक्ष्मण जाधव याला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने टेम्पोतील चंद्रकांत कोरे यांनी चालक पाटील यांना बसमधून खाली ओढून बेदम मारहाण केली. शिवीगाळी करत कपडे फाडले. याबाबत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हातकलंगे पोलिसांनी कवरे यांच्यावर सहकारी कामात अडथळा केल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सदाशिव चोरगे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ॲडव्होकेट चव्हाण यांनी न्यायाधीशांसमोर 8 साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे, साक्ष आणि चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश वायकर यांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. धन्यवाद.